RTE ॲडमिशन 2026 ते 27 ची प्रोसेस आता पूर्ण झाली आहे आणि आता समोर आलाय कंप्लीट जिल्हानिहाय डेटा. चला तर पटकन पाहूया. तुमच्या जिल्ह्यात किती जागा आणि किती अर्ज आले आहेत. सुरुवात करूया अहिल्यानगरपासून. इथे 3765 जागांसाठी 9249 अर्ज आले आहेत. अकोल्यामध्ये 2056 जागा आणि 5598 अर्ज. तर अमरावतीमध्ये 2626 जागांसाठी 7960 अर्ज आले आहेत. भंडारा जिल्ह्यात 925 जागा आणि 2847 अर्ज. तर बीडमध्ये 2425 जागांसाठी 6322 अर्ज आले आहेत. बुलढाण्यात 2933 जागा आणि 6179 अर्ज. आणि चंद्रपूरमध्ये 1651 जागांसाठी 3992 अर्ज आले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 4911 जागा असून 17200 अर्ज आले आहेत. धाराशिवमध्ये 1286 जागा आणि 2712 अर्ज. तर धुळे जिल्ह्यात 1307 जागांसाठी 3631 अर्ज आले आहेत. गडचिरोलीमध्ये 544 जागा आणि 1013 अर्ज. आणि गोंदियामध्ये 1069 जागांसाठी 3476 अर्ज आले आहेत. हिंगोलीमध्ये 893 जागा आणि 2183 अर्ज. जळगावमध्ये 3427 जागांसाठी 9896 अर्ज. जालना जिल्ह्यात 2602 जागा आणि 5200 अर्ज. कोल्हापूरमध्ये 3361 जागांसाठी 5333 अर्ज आलेत. तर लातूरमध्ये 2343 जागा आणि 6699 अर्ज. मुंबईमध्ये 4558 जागांसाठी 10410 अर्ज आले आहेत. आणि दुसऱ्या विभागात 1472 जागा आहेत. नागपूरमध्ये 7081 जागांसाठी तब्बल 25415 अर्ज आले आहेत. नांदेडमध्ये 2803 जागा आणि 9366 अर्ज. तर नंदुरबारमध्ये 358 जागांसाठी 1044 अर्ज आले आहेत. नाशिकमध्ये 5673 जागांसाठी 17567 अर्ज. पालघरमध्ये 5685 जागा आणि 5389 अर्ज आले आहेत. परभणीमध्ये 1554 जागांसाठी 3592 अर्ज. पुण्यामध्ये 18060 जागांसाठी तब्बल 54741 अर्ज आले आहेत. रायगडमध्ये 4794 अर्ज. रत्नागिरीमध्ये 804 जागांसाठी 1078 अर्ज. सांगलीमध्ये 2152 जागा आणि 3399 अर्ज. तर साताऱ्यामध्ये 2134 जागांसाठी 4703 अर्ज आले आहेत. सिंधुदुर्गमध्ये 271 जागांसाठी फक्त 167 अर्ज आले आहेत. सोलापूरमध्ये 2947 जागा आणि 6709 अर्ज. ठाण्यामध्ये 11754 जागांसाठी 25053 अर्ज आले आहेत. वर्ध्यामध्ये 1390 जागा आणि 3986 अर्ज. वाशिममध्ये 1007 जागांसाठी 2383 अर्ज. आणि यवतमाळमध्ये 2222 जागांसाठी 5615 अर्ज आले आहेत. एकूण पाहिलं तर 1,14,833 जागा आणि 2,89,609 अर्ज म्हणजेच जागांपेक्षा खूप जास्त अर्ज आले आहेत. तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.